जळगावात लाडकी बहीणचा एक ई-केवायसी करताना धक्कादायक प्रकार समोर. ई-केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी. आरोपी रमेश चव्हाण विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. जळगावात ई-केवायसीसाठी शरीर सुखाची मागणी केल्याचं प्रकरण. तात्काळ लक्ष घालून लवकरात लवकर योग्य कारवाई करा, रोहिणी खडसेंची मागणी. जळगाव प्रकरणी पोलीस गंभीर दखल घेतील. लाडक्या बहिणींची काळजी घ्यायला सरकार सक्षम आहे, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवारांकडून अजितदादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. कन्हेरीतील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला. राष्ट्रवादीचे नेते उपस्थित. सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेवेळी आदिती तटकरे भाऊक. अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं, पण आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. आदिती तटकरेंकडून भावना व्यक्त. बारामतीकर मतदान करून सुनेत्रा वहिनींना विक्रमी मतांनी निवडून आणतील. बारामती पोटनिवडणुकीवरती संजय बनसोडे यांची प्रतिक्रिया. अजितदादांनी जिवंतपणी बारामतीला स्वर्ग बनवलं, संजय बनसोडे यांचं वक्तव्य. सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्या मित्रांची शिकार करणार. रोहित पवारांचं ट्विट. पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार. भोंदू प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही, तर ते ठरवून आणलं गेलंय. रोहित पवारांचा ट्विट करत निशाणा. खरातनं शक्तीपीठ महामार्गाच्या रस्त्यावरती जमीन खरेदी केली. 2,40,00,000ची जमीन खरातनं खरेदी केल्याची माहिती. खरातनं जमीन खरेदी केल्याची कागदपत्र समोर. सीडीआर ही अत्यंत गोपनीय माहिती आहे. खरातच्या माध्यमातून अनेक गोष्टी उघडकीस येतील. भोंदू खरात प्रकरणी संजय राऊतांचा दावा, तर अशोक खरातचं काय होणार हे सगळ्यांना माहिती आहे, राऊतांचं वक्तव्य. भुजबळांचं हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये उतरवल्यानंतर डीजीसीएनं चौकशीचे आदेश दिलेत. मुख्यमंत्र्यांकडूनही या प्रकरणी चौकशीचे आदेश. हेलिपॅड समजून हेलिकॉप्टर वाहनांच्या पार्किंगमध्ये उतरवलं. लोकसभा आणि राज्यसभेच्या भाजपच्या खासदारांना 2-3 दिवसांचा व्हीप जारी. 16, 17 आणि 18 एप्रिलला सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी. महिला आरक्षणासंदर्भातील संवैधानिक दुरुस्ती विधेयक या काळात संसदेत मांडलं जाणार असल्यामुळे व्हीपला महत्त्व. ठाकरेंच्या सेनेकडनं खासदारांच्या निष्ठा तपासणीच्या मोहिमेवर ज्योती वाघमारेंची टीका. कंबोज यांच्या पार्टीला जाणाऱ्या आदित्य ठाकरेंची निष्ठा तपासणार का? ज्योती वाघमारेंचा सवाल. मीरा भाईंदरच्या मनपा आयुक्तांवरती मंत्री प्रताप सरनाईकांचा पारा चढला. मनपा आयुक्त राधा विनोद शर्मा आगीच्या घटनास्थळी उपस्थित न राहिल्यामुळे सरनाईक यांनी खडसावलं. भयानक दुर्घटना शहर में हो रही है. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोंदियाच्या आमगावात शिवसेनेचा शक्ती प्रदर्शन मेळावा. या मेळाव्यात मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. मंत्री आशिष जयस्वाल यांच्या अनुपस्थितीमुळे शिवसैनिकांमध्ये चर्चेला उधाण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. तर एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर प्रथमच एकाच मंचावर येणार. गायिका आशा भोसले यांच्या प्रकृतीबद्दल पंतप्रधान मोदींकडनं ट्विट. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि लवकरात लवकर बरं होण्यासाठी मोदींनी केली प्रार्थना. आमदार अतुल भातखळकर यांच्याकडनं 120 फूट डीपी रस्त्याचं भूमिपूजन. भूमिपूजन सोहळ्यात भाजप शिवसेना आमदारांमध्ये श्रेयवाद. काल आमदार प्रकाश सुर्वेंकडनं रस्त्याचं भूमिपूजन. आयपीएस रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांना जामीन. पुरुषोत्तम चव्हाण 32 कोटींच्या 2 फसवणूक प्रकरणामध्ये वर्षभर कोठडीत होते. कोणतीही मालमत्ता जप्त न झाल्यामुळे आणि दीर्घ कोठडीमुळे मुंबई सत्र न्यायालयाकडनं जामीन. जय मल्हार क्रांती संघटनेकडनं आज जेजुरीत रामोशी समाजाचा मेळावा. मेळाव्याला आमदार गोपीचंद पडळकर, दौलत नाना शितोळे यांची उपस्थिती असणार. दौलत नाना शितोळेंना विधान परिषदेची संधी मिळावी यासाठी मेळाव्याचं आयोजन. नाशिकच्या आयटी कंपनीतील तरुणींवरील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण. धर्मांतर प्रकरणातील महिला आरोपी निदा खान फरार. निदा खानच्या अटकेसाठी एसआयटीच्या 2 पथकाकडनं शोध सुरू. नाशिकच्या आयटी कंपनीत अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरण. संशयित 6ही आरोपींचे मोबाईल जप्त. जप्त केलेले मोबाईल क्लोनिंगसाठी फॉरेन्सिक टीमकडे दिले. जप्त मोबाईलमधनं संशयितांचे कारनामे बाहेर येण्याची शक्यता. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी 1 मे रोजी विदर्भवादी काळा दिवस पाळणार. विदर्भवादी नेते वामनराव चटप यांच्या नेतृत्वात घोषणा. बुलढाण्यात भीम जयंतीचा जल्लोष. आमदार संजय गायकवाडांनी भीम अनुयायांसोबत धरला ठेका. जयंतीनिमित्तानं बुलढाणा शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. मराठा आंदोलकांवरचे सरसकट गुन्हे मागे नाहीतच. गृह विभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्टीकरण. मराठा आंदोलनात आंदोलकांवरती आतापर्यंत 2 टप्प्यात गुन्हे दाखल झालेत. पहिल्या टप्प्याच्या आंदोलनातील 17 तर दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनात 64 गुन्हे दाखल आहेत.
जळगावात अजिंठा शासकीय विश्रामगृहात आदिवासी भिल्ल समाज बांधवांचा आदिवासी मंत्री अशोक उईके यांना घेराव. मोहाडी शिवारात असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाच्या रहिवासी चोपड्यांवरती अतिक्रमणाची कारवाई न करण्यासाठी आंदोलन. तर बोगस पटसंख्या आणि अनुदान लाटण्याचे प्रकार रोखण्यासाठी नागपूर शिक्षण विभाग आक्रमक 275 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून 250 शाळांमध्ये विद्यार्थी संख्येची पडताळणी. जितके विद्यार्थी तितके शिक्षक आणि अनुदान हा नवा फॉर्म्युला आता जिल्ह्यात लागू होणार आहे. जालन्याच्या घनसावंगी तहसील कार्यालयातनं 2 जप्त केलेल्या ट्रॉली चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. साताऱ्यातील पुसे गावात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी फोडल्याची घटना. चोरट्यांचा पोलिसांकडून शोध सुरू. वर्ध्याच्या कारंजामध्ये चोरी प्रकरणात एकाला अटक. आरोपीकडून चोरीचे 3 गुन्हे उघड. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. परभणीच्या वाघी गावात शेतातील सिंचन पंप आणि शेतीचं साहित्य चोरणाऱ्याला गावकऱ्यांकडून चोप. तर चोरी करण्यासाठी आलेले इतर 2 जण घटनास्थळावरून फरार. बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबईत सरकारी अधिकारी असल्याचं भासून व्यापाऱ्याची कोट्यवधींची फसवणूक. प्रतीक काला, त्रिशाला काला या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. केंद्राच्या विभागात डेप्युटी सेक्रेटरी असल्याचं सांगून फसवणूक. अमरनाथच्या अटल उद्यानातील बॅडमिंटन कोर्ट सदोष असून तांत्रिक बाबी लक्षात न घेता उभारल्याचं समोर. नगरसेवक पालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. सोलापुरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना बीडमधनं अटक. अल्पवयीन मुलाकडनं सोन्याचं मंगळसूत्र, 1 दुचाकी, 2 मोबाईल जप्त. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस सतर्क. जमलेली गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणं, गर्दी पांगवण्याचे पोलिसांकडून प्रात्यक्षिक.